रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे। अशातच महाड तालुक्यातील कुंभे शिवथर गावाला जोडणाऱ्या पाटबंधाऱ्याच्या कामावर आता शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अतिवृष्टीनंतर या बंधाऱ्यामुळे पुराचे पाणी अडून भात शेती वाहून गेल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। विवो 1 कुंभे शिवथर गावालगत उभारण्यात आलेल्या उंच बंधाऱ्यामुळे पुराच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने गावाला पाण्याचा वेढा पडला आणि मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। की आज जवळजवळ 3 पिढी आम्ही येथे शेत करत असतो। आता बऱ्याच वर्षापासून आम्ही महापूर पण पाहिले, त्यावेळेला महाड पूर्णपणे पाण्याखाली आलं होतं। त्यावेळेला सुद्धा इथं भरपूर पाऊस पडला, पाणी भरपूर आलं, पण आमच्या शेतामध्ये कधी पाण्याचा थेंब आला नाही। आता ह्याचं एकमेव कारण म्हणजे बांधलेलं पाटबंधारा आणि नदीतला उपसलेला गाळ नदीतच टाकल्यामुळं नदीचं पात्र अरुंद झालं आणि पाण्याचा प्रवाह जो होता तो वेगळ्या दिशेने केल्यामुळे ते पाणी सरळ सरळ शेतामध्ये होतं। पण शेती म्हणजे लावण्याच्या लायकच राहिली नाही, ती माझ्यात अवकातच नाही ती मी पुन्हा शेती लागवड करू शकतो असं। कारण त्याच्यामध्ये खर्च जो आहे ते माझी कमाई पण नाही आणि माझी सगळी इस्टेट विकली तरी त्याची भरपाई होणार नाही। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंधारा उभारण्यापूर्वी पाण्याच्या पातळीचा योग्य अभ्यास करण्यात आला नाही, तसेच स्थानिक शेतकऱ्यांची संमतीही घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत संतप्त शेतकरी आपली भूमिका मांडतायत। शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेता, लोकांना न विचारात घेता, शेतकऱ्यांची संमती न घेता हा बंधारा बांधला आणि जो नदीच्या पात्रातला गाळ काढलेला गाळ तो नदीतच टाकल्यामुळं आज शेतकऱ्यांना त्याची शेतकऱ्यांची नुकसान त्याच्यामुळं झाले आणि तो गाळ वाहून नदीतच येऊन बसलाय। प्रत्यक्षात पाणी तुम्ही स्वतःही करा, नदीच्या पात्रात जो काढलेला गाळ नदीच्या साईडला ढकललेला गाळ परत तो नदीतच येऊन बसलाय। त्याच्यामुळं डबल हानी आमची या शेतकरी लोकांची झाली। आज सांगायचं म्हणलं 101 पोतं मी भात काढतो, तिथं आता आज रोजी मी 20 पोतं पण काढू शकणार नाही, अशी पद्धत झाली। रोप तर राहिलंच नाही शेताच्या बांधापासून परत आणि बांध घालला मी। आता या बांधारा तोडल्याशिवाय, शासनाने हा बांधारा तोडल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यापासून 1 रुपयाचाही फायदा नाही आणि शेतीला त्या बंधाऱ्यापासून त्रास होणार आहे, एवढंच मी सांगतो। महाड तालुक्यात पूर नियंत्रणासाठी सातत्याने मागणी होत असल्याने नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनाने प्राधान्य दिले। मात्र पूर समस्येवर छोट्या बंधाऱ्यांचा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकला असता, असा दावा स्थानिकांकडून केला जातोय। सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे। माझे कोकणसाठी उदय सामंत, महाड, रायगड।